नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आरोग्य क्षेत्रात आणि तेही रेल्वेसोबत काम करण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी आज आपण एक खूप चांगली बातमी घेऊन आलो आहोत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने एक जबरदस्त नोकरीची संधी जाहीर केली आहे आणि आजच्या या माहितीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच सगळं काही जाणून घेणार आहोत. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याचीही एक छोटीशी झलक आहे. संधी नेमकी काय आहे, पगार किती मिळणार, कोण अर्ज करू शकतं, अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घेऊया की ही संधी नेमकी आहे तरी काय. ही नोकरी नक्की कोणत्या पदासाठी आहे आणि यामध्ये तुम्हाला काय काम करावं लागेल. चला बघूया. तुमच्यापैकी जे कोणी भारतीय रेल्वेच्या आरोग्य विभागात काम करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी कोकण रेल्वेने ही एक सुवर्ण संधी आणली आहे. त्यांनी आरोग्य क्षेत्रातल्या एका महत्त्वाच्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. तर हे पद आहे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, म्हणजेच MPW, ज्याला आपण आपल्या सोप्या भाषेत आरोग्यसेवक असंही म्हणतो. कोकण रेल्वेच्या मार्गावर जे प्रवासी आणि कर्मचारी आहेत त्यांना आरोग्यसेवा पुरवण्याचं महत्त्वाचं काम या पदावर असणार आहे. आता जागा किती आहेत? तर या भरतीमध्ये एकूण 6 जागा आहेत. त्यातल्या 5 जागा या खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आहेत आणि 1 जागा ही OBC प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. चला आता वळूया त्या भागाकडे जो आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा असतो, तो म्हणजे पगार आणि इतर फायदे. बघूया कोकण रेल्वे या पदासाठी काय काय देत आहे. इथे पगाराची रचना खूप इंटरेस्टिंग आहे. ती तुमच्या पोस्टिंगच्या शहरावर अवलंबून आहे. म्हणजे बघा, मुंबईसारख्या अ वर्गातल्या शहरात तुमची पोस्टिंग झाली तर तुम्हाला दरमहा 40,400 रुपये मिळतील. रत्नागिरीसारख्या ब वर्गातल्या शहरासाठी 38,000, तर छोट्या स्टेशन्सवर 35,500 रुपये पगार असेल. आणि हो, यात सगळे भत्ते समाविष्ट आहेत. आणि इतकंच नाही, या पदाचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे दरवर्षी तुमच्या पगारात 4% फिक्स वाढ होणार आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे जी तुम्हाला आर्थिक स्थिरता देते. पगाराशिवाय तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवन विमा आणि आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल. सोबतच रेल्वेचा मोफत पास आणि प्रवास भत्तासुद्धा दिला जाणार आहे, ज्यामुळे तुमचा प्रवास खूप सोपा होईल. चला आता बघूया की या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे. म्हणजे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे ते समजून घेऊया. तर शैक्षणिक पात्रता अगदी स्पष्ट आहे. उमेदवार किमान 12वी पास असायला हवा. त्यासोबतच GNM म्हणजे नर्सिंगमधला डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 1 वर्ष काम केल्याचा अनुभव असणं अनिवार्य आहे. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 32 वर्षे आहे आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट आहे. म्हणजे ते 35 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात. पुढचा टप्पा आहे अर्ज प्रक्रियेचा आणि इथे खूप चांगली बातमी आहे. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा नाहीये. तुमची निवड थेट मुलाखतीद्वारे म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यूने केली जाईल. निवड प्रक्रिया अगदी सरळ आणि सोपी आहे. तुम्हाला फक्त दिलेला अर्ज भरायचा आहे, तुमची सगळी आवश्यक कागदपत्र एकत्र करायची आहेत आणि थेट मुलाखतीच्या ठिकाणी वेळेवर पोचायचं आहे. तिथे तुमची एक मुलाखत आणि ग्रुप डिस्कशन घेतलं जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही नोकरी सुरुवातीला 1 वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर असेल, पण तुमच्या कामगिरीनुसार हे कंत्राट पुढे वाढवलं जाऊ शकतं. त्यामुळे ही नक्कीच एक चांगली संधी आहे. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. मुलाखतीची तारीख कोणती आहे, वेळ काय आहे, ठिकाण कोणतं आहे आणि सोबत कोणती कागदपत्र न्यायची आहेत. चला यावर नीट लक्ष देऊया. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. 3 फेब्रुवारी. मुलाखतीसाठी नोंदणी सकाळी 9 ते दुपारी 12 याच वेळेत होणार आहे. त्यामुळे वेळेवर पोहोचणं खूप गरजेचं आहे. मुलाखतीचा पत्ता नीट नोंदवून घ्या किंवा याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठिकाण आहे एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, जे नवी मुंबईतल्या सीवूड्स रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. मुलाखतीला जाताना ही कागदपत्र तुमच्यासोबत असायलाच हवीत. पूर्ण भरलेला अर्ज, तुमची सगळी ओरिजिनल शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला, अनुभवाचा दाखला, एका गॅझेटेड ऑफिसरकडून घेतलेलं चारित्र्य प्रमाणपत्र आणि तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो.
तर मित्रांनो, ही होती या भरतीबद्दलची सगळी माहिती. आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो की जरी ही नोकरी कंत्राटी असली तरी सरकारी क्षेत्रात आपलं करिअर सुरू करण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं का? या संधीकडे आपण नक्कीच एका सकारात्मक दृष्टीने पाहू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला DMER बद्दल अधिक माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.